कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे नोटबंदीच्या काळातील 25 कोटींच्या नोटा पडून असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। तर या नोटा अधिकृत असून कुठून आल्या त्याचा डेटा सुद्धा उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे। मोठ्या प्रमाणात याचिका असल्यानं निर्णयाला वेळ लागत असल्याचं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे। गृहमंत्री अमित शाह यांच्या अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतही कोट्यवधी रुपये अडकून पडल्याचं मुश्रीफांनी सांगितलं। अमित शहांनीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना या संदर्भात माहिती दिल्याचं मुश्रीफांनी स्पष्ट केले। त्यामुळे आरबीआय आणि अर्थ विभागाला या नोटा स्वीकाराव्याच लागतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। मला आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत। या नोटा आता आरबीआयला स्वीकाराव्या लागतील, कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत। कुणी नोटा आल्या काय त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे। याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांची सुद्धा अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथं सुद्धा काही नोटा स्वीकारल्या नाहीत असं स्वतःच अमित शाह साहेब अजितदादा पवारांना सांगत होते। मला वाटते लवकरात लवकर फायनान्स अर्थ मंत्रालयानं मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि या नोटा स्वीकारल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे। तर राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासोबत या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूयात। आपल्यासोबत राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर सर आहेत। सर, नेमकं काय आहे हे नोटबंदीमुळे हे जे काही नुकसान झालेलं आहे किंवा हा फटका बसलेला आहे याचं कारण काय आहे? सगळ्या बँकांनी 30 डिसेंबर 2016 पूर्वी या नोटा रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जमा करण्यासाठी या नोटा ते घेऊन गेले होते। पण त्यावेळेला त्या करन्सी चेस्टमध्ये अतिशय फुल असल्यामुळं, जागा नसल्यामुळं करन्सी चेस्टने त्यांना सांगितलं, पीडीसीसी बँकेला तर लेखी दिलेलं आहे की आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे तात्पुरतं तुम्ही ह्या नोटा स्वतःकडे रिटेन करा आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँक तुमच्याकडे मागून घेईल त्यावेळी आमच्याकडे ते परत द्या, आम्ही ते हिशोब करून तो परत घेऊ। आणि नेमकं असं पत्र दिल्यानंतर अनेक बँकांना पत्र दिलंय की मला माहीत नाही, पण पीडीसीसीला मात्र नक्की पत्र दिलंय। आणि तोपर्यंत त्याच्या आतमध्येच रिझर्व्ह बँकेने नोटा मागून घ्यायच्या आतमध्येच एक केंद्र शासनाकडे जे सर्क्युलर निघालं की याच्या नंतरच्या नोटा तुम्हाला घेता येणार नाहीत। त्यामुळे त्या नोटा रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या नाहीत। त्यामुळे सगळ्या बँकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा केला। सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरिम स्टेजला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की परत एकदा तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे मागणी करा। तशा प्रकारची मागणी या बँकांनी केली, केंद्रीय स्तरावर केली, फायनान्स मिनिस्टरकडे केली, सहकार खात्याकडे, सहकार मंत्र्यांकडे केली, पण अजूनपर्यंत ते मागणी नाकारण्यात पण आलेली नाही किंवा मंजूर करण्यात पण आलेली नाही। त्यामुळे अशा प्रकारे अजून तिथं ते पेंडिंग केस आहे। मध्यंतरी नुकतंच पीडीसीसीने परत एकदा की सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विनंती अर्ज केला की ती केस परत एकदा आमची हिअरिंगला घ्या, आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं। आता एप्रिलमध्ये त्याचं हिअरिंग होईल आणि हिअरिंग झाल्यानंतर निश्चित काय आहे तो प्रकार पुढे येईल। सुप्रीम कोर्ट आता यावर काय महत्वाचा निर्णय देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।